इयत्ता 11वीमध्ये शिकणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीनं राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली। काही दिवसांपूर्वीच सोलापुरातील दयानंद कॉलेजच्या एका विद्यार्थ्यानं आणि एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केली होती। यानंतर पंढरपुरातही एका अल्पवयीन मुलीनं चंद्रभागेच्या पात्रात उडी घेऊन आपलं जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना ताजी असतानाच सोलापूर जिल्ह्यातील आणखी एका मुलीनं आपला आयुष्याचा प्रवास संपवल्यानं सोलापूर जिल्ह्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित झालाय। मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर। पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे। 550 स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम, खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम, अत्याधुनिक फर्निचर, 5 फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह, वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम, योग्य किमतीत त्वरित विकणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क 87 88 12 93 91। कुलकर्णी तांडा हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। पूनम बाळू राठोड वय वर्षे 17 राहणार कुलकर्णी तांडा हत्तूर असं मयत तरुणीचं नाव आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी 12च्या सुमारास घरात कोणी नसताना पूनम आपल्या घरातील छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतली। यानंतर तिला गळफासातून सोडून वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं असतानाच तिला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत झालेलं घोषित केलं। पूनमचे आईवडील हे मोलमजुरी करत असून पूनम इयत्ता 11वीमध्ये शिकत होती। घटनेच्या वेळी कुटुंबातील सदस्य हे कामानिमित्त बाहेर गेले होते। यावेळी ही घटना घडली, पण तिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। मयत पूनम हिच्या पश्चात आई वडील, 2 बहिणी, 1 भाऊ असा परिवार आहे। या घटनेची विजापूर नाका पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास विलास घुगे हे करत आहेत।